दिवसापासून शुगर आहे, इन्शुरन्स किती चालू होतं आता किती चालू होतं? माझं नाव प्रीती गोविंदगडा आणि याचं नाव त्याला 1 वर्षाचा होता ना तेव्हा त्याला शुगर झाली ना. आम्ही लोणी वगैरे खूप खाजगी सरकारी भरपूर दवाखान्यात आम्ही कंटाळून गेलो होतो का म्हणजे आपलं पहिलंच हे बाळ आहे आपल्याला त्यालाच असं म्हणजे विघ्न आल्यासारखं झालं होतं घरामध्ये. सगळ्यांना खूप अपेक्षा होती. आम्ही 7 बहिणी आहे, आम्हाला भाऊ पण नाही आहे. माझं पण लग्न झालं जेव्हा आपल्याला असं सगळ्यांना खूप दुःख वाटायचं. आम्ही खर्च करून खूप थकलो होतो. आमची हिंमत नव्हती खर्च करायची खरं, कारण माझी तब्येत त्याच्यामुळेच अशी आहे. खूप काळजी करायची मी. आईला कसा पण मुलगा असला तर तो प्रियच असतो. त्याला खूप त्रास होत होता. आता तो आहे 12-13 वर्षाचा आहे तो. आणि नंतर आम्हाला हे साबळे सर आहे ना त्यांनी सांगितलं, त्यांचे खूप खूप आभारी आहोत. त्याच्यामुळे आम्हाला जेवायसारखं म्हणजे आपल्यामध्ये काय त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा थोडक्यात आपल्याला काहीतरी हिंमत आली पुढे जायला. आणि मग त्यांनी आम्हाला सरांशी भेटली म्हणजे भेटायला यांच्यासोबत. त्यांनी याची शुगर चेक केली तेव्हा किती होती त्याची शुगर 450 होती. स्वतः त्यांनी ग्लुकोमीटरनी चेक केली आणि नंतर आम्हाला त्यांनी म्हणजे दुसरीकडे रिपोर्ट काढायचा होता थायरॉइडचा वगैरे ना, तिथे शुगरचा पण काढायला सांगितलं. त्याची 40 मिनिटांमध्ये त्याची शुगर डायरेक्ट 300 वर आली. म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केलेला. आमच्यासारखे प्रयत्न कुठेच नसं केले हे मी स्वतः सांगते. ह्या मुलाविषयी आम्ही किती त्रास काढले शुगरसाठी. प्रत्येक आयुर्वेदिक औषध आम्ही यूज केलेले, आम्हाला कुठेही रिझल्ट भेटला नाही. खरं देवासारखे आमच्यासाठी आलेले हे आणि त्याला खरंच रिझल्ट भेटला. त्याला थायरॉइड पण आहे, शुगर पण आहे, तो मतिमंद पण आहे. पण तो आता जशी संजीवनी, खरा संजीवनी नाव हे जिवंत करणारी, मेलेल्या माणसाला जिवंत करणारी. त्याला इतका तो म्हणजे आम्ही जर आचार्य शिकत होतो माझ्या अंगाला काटा येतोय, खोटं बोलू नये माणसाने खरंच बोलावं. तो इतका धावपळ करतो आता, तो दुपारी झोपणार अजिबात झोपणार नाही. आम्हाला असं झालं त्याला संजीवनी देऊन आणि औषध देऊन पस्तावा आला. इतका तो वाईट एकच महिना झाला आपल्याला म्हणजे रिझल्ट